राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मनोज जरांगे आणि सरकारमध्ये सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा जी आहे ती रखडलेली आहे। मनोज जरांगेंची मागणी आहे की आईची जात जी आहे ती मुलाला लावण्यात यावी आणि त्या संदर्भामधली चर्चा जी आहे ती सध्या सरकार दरबारी अडकलेली आहे की अशा पद्धतीची कोणतीही प्रमाणपत्र जी आहे ती देता येणार नाहीत। आपल्याबरोबर कायद्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत। सर, मनोज जरांगेंनी जी मागणी केलेली आहे की सुरुवातीला सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा, कायद्यामध्ये नेमका सगळे सोयरे या शब्दाचा नेमका अर्थ काय? सगळे सोयरे अशी काही व्याख्या कायद्यामध्ये नाही आहे, पण मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या साध्या भाषेमध्ये त्यांचं मत व्यक्त करत असतात, त्यामुळे त्यांनी त्या अर्थाने एक बोलीभाषेतला सगळे सोयरे हा शब्द वापरलेला आहे। कायद्यात सगळे सोयरे या शब्दाला कोणती जागा नाही आणि कोणती व्याख्या कायद्यामध्ये त्याची नाही। साधारणतः जे फर्स्ट क्लास हेअर्स असतात, म्हणजे प्रथम दर्जाचे वारसदार, त्याची व्याख्या आहे आणि त्याच्यामध्ये एखादे स्त्री पुरुष असेल त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यानंतर त्यांची आई आणि त्या मुला मुलींचे कोणी मृत झालेले मुलं असतील, त्या मृत झालेल्या मुलांची मुलं असतील, असे जे सगळे असतात ते प्रथम दर्जाचे वारसदार म्हणून समजले जातात। एवढीच व्याख्या कायद्यामध्ये आहे, बाकी सगळे सोयरे या शब्दाला कायद्यामध्ये काही स्थान नाही। मात्र त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याच्यामुळे बराचसा फरक पडू शकतो, कारण तसं कायद्यानुसार ते करता येईल का? जर समजा आईकडची जात मुलांना लागली तर ते तसं देणं अडचणीचं ठरू शकतं असं सुद्धा एक म्हणणं आहे। ते कायद्याची अडचण निर्माण होऊ शकते। अडचणीचं ठरण्याचा प्रश्नच येत नाही, कायद्यातच ते बसत नाही। म्हणजे यापूर्वी जे सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाचे निर्णय झालेले आहे त्यानुसार आपल्याला ते बघावं लागेल आणि कायदा काय आहे तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत, आरक्षणाचा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे, पण कायदा समजून घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक असल्यामुळे जर आपण कायदा काय हे समजून घेतलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक प्रकरणामध्ये जी घटना आणि परिस्थिती इन्व्हॉल्व आहे त्याच्यानुसार निर्णय घेण्यात येईल की आईची जात मुलाला किंवा मुलीला द्यायची की नाही। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घटना आणि परिस्थितीचा विचार करायला सांगितलं, असं उच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की सरसकट आईची जात मुलीला असं काही सांगितलेलं नाही आहे, तर विशिष्ट परिस्थितीमध्ये आईची जात मुलीला मिळू शकते। मग ती कोणत्या परिस्थितीत मिळू शकते की जर ती आई एखादी समजा शेड्यूल कास्ट समाजातली आहे आणि तिचा नवरा वारला आहे किंवा तिचा घटस्फोट झाला आहे किंवा ती परित्यक्त्या म्हणजे सोडून दिलेली आई आहे, एकल माता आपण त्याला म्हणतो तशी आहे, तर मग तशी आई आपल्या ज्या जातीच्या सगळ्या संस्कृती असतात, संस्कार असतात, त्याच्यानुसार मुला मुलींना वाढवते आणि म्हणून त्यांना त्या आईची जात मिळाली पाहिजे असं उच्च न्यायालयाचे वेगवेगळे निर्णय आहेत। आता याच्याच आधारे मग मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस यांनी सर्क्युलर काढलं, म्हणजे सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र सरकारचा यांनी 2019 मध्ये एक सर्क्युलर काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे ते आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे। त्यांनी म्हटलं विभक्त घटस्फोटीत एकल आई असेल तर, मुलांचे पालनपोषण आईच्या जातीनुसार झाले असेल तर, प्रत्येक केसमधील तथ्य तपासून मुलांना आईची जात घेण्याची परवानगी द्यावी। त्यामुळे साधारणतः हे जरांगे पाटील म्हणतात तेवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आईची जात कुणबी असेल तर मुलांनाही कुणबी लावा असं होत नाही। त्याचा उद्देश जो आहे तो हे जे मुलं आहेत जे एकट्या आईसोबत राहतात त्यांना आईच्याच जातीचा आधार देऊन त्यांचं जीवन चांगलं करणं हा संबंध असल्यामुळे तो उद्देश महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आपण हा विषय लक्षात घ्यावा असं मला वाटते। मराठा आरक्षणासंदर्भात आता एक नुकतीच बातमी आलेली आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टानं जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे स्वीकारलेलं आहे आणि त्यावरती आता 24 जानेवारीला निकाल जो आहे तो दिला जाणार आहे। SC-BCचं आरक्षण जे सुप्रीम कोर्टानं फेटाळलेलं होतं ते परत मिळू शकतं का? अशा काही पल्लवी झाल्यात असं म्हणता येईल क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले? क्युरेटिव्ह पिटिशनचा मर्यादित स्कोप असतो आणि त्याच्यामध्ये कायदेशीर चुका काही झाल्या असतील आधीची केस निकालात काढताना निर्णय देताना तर तेवढाच कायद्याचा मुद्दा न्यायालय लक्षात घेत असते। तो जर कायद्याचा मुद्दा नसेल तर ते परस्पर ती याचिका फेटाळून लावू शकतात। या याचिकेची कोणतीही सुनावणी साधारणतः कोर्टामध्ये होत नाही, तर न्यायाधीश चेंबरमध्ये बसून बघतात की हे क्युरेटिव्ह पिटिशन आवश्यक आहे का लक्षात घेणं, त्याच्यावर युक्तिवाद झाले पाहिजे का, काही समजून घेतलं पाहिजे का, असं त्यांना वाटलं तर ते कोर्टात सुनावणी घेतात, नाही तर साधारणतः या सगळ्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये न्यायाधीश स्वतःच्या चेंबरमध्ये निर्णय घेतात आणि जर काही आवश्यकता नसेल तर फेटाळून लावतात।
आवश्यकता असेल तर दुर्मिळ पद्धतीने क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये अशी आवश्यकता दाखवण्यात आल्या आहे. आता स्वीकारले याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले म्हणजे नेमकं स्वीकारली म्हणजे त्यांनी विचारार्थ घेतली आता ती, म्हणून ते विचार करतील त्याच्यावर. कारण क्युरेटिव्ह पिटिशन घेत असताना सुद्धा सिनियर काउन्सिल जे असतात, म्हणजे जे अत्यंत तज्ज्ञ असे वकील असतात सर्वोच्च न्यायालयातले, त्यांच्या मंडळांनी सांगितल्यावर की अनेक ज्येष्ठ वकील म्हणत आहेत की याच्यामध्ये काहीतरी क्युरेशनची गरज आहे, ते असल्यावरच कोर्ट त्याची दखल घेते आणि ते ऐकण्यासाठी घेते. त्यामुळे त्यांनी आता ऐकून घेण्याची तयारी दाखवलेली आहे. काय होते ते आपल्याला लवकरच कळेल. 24 जानेवारीला निकाल देणार म्हणजे नेमकं सुप्रीम कोर्टाकडून काय केलं जाऊ शकतं? म्हणजे सुप्रीम कोर्ट पुढचा युक्तिवाद घ्यायचा की थेट निकाल द्यायचा याचा 24 तारखेला विचार करेल. क्युरेटिव्ह पिटिशन थेट फेटाळून लावायचं का हे सुद्धा सांगू शकतात, किंवा त्यांना जर दखल घ्यायची असेल तर दखल घेतलेली आहे आम्ही आणि आता आम्ही युक्तिवाद ऐकून घेणार याच्याबद्दलचे असं सांगू शकतात. त्यामुळे तो निर्णय आपल्याला त्या तारखेलाच कळेल. मात्र जर कदाचित सुप्रीम कोर्टानं हा युक्तिवाद ऐकून घेतला तर एक एससीबीसीचं जे आरक्षण सुप्रीम कोर्टानंच फेटाळून लावलेलं होतं त्याची एक प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होईल सुप्रीम कोर्टामध्ये. क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय सक्सेस मिळतो त्याच्यावर ते आधारित आहे. त्यामुळे आपण त्या जरतरच्या प्रश्नाचे आता उत्तर देऊ शकत नाही. जर उद्या ते ऐकून घेण्यात आलं आणि मग त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे त्या निर्णयामध्ये असं वाटलं कोर्टाला, तर मग त्या तुम्ही म्हणता तसा विषय त्याच्यामधून पुढे जाऊ शकतो. मात्र हा एक सकारात्मकता या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणावी लागेल का, की ऐकून घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टानं आता दाखवलेली आहे आणि 24 तारखेला ही सगळी प्रक्रिया पार पडेल. ऐकून घेण्याची तयारी दाखवली आहे ही महत्त्वाचीच गोष्ट आहे. कारण की साधारणतः दुरुस्ती याचिका म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन ही ऐकून घेण्याची प्रक्रिया होणं सुद्धा महत्त्वाचीच गोष्ट आहे. पण मी जसं सांगितलं की क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये खूप जास्त डिफेक्टिव्ह निर्णय असल्याशिवाय त्यामध्ये बदल करण्याची काही घटना याच्यापूर्वी खूप काही घडलेल्या नाही आहेत. मात्र आता इथून पुढच्या काळामध्ये सरकारला सुद्धा जर कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये परत युक्तिवाद सुरू झाला तर जोरदार पद्धतीनं बाजू मांडावी लागेल की ज्या गोष्टी ज्या चुका मागच्या वेळेस झालेल्या होत्या त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडता येईल. हो, मांडता येऊ शकते. आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये युक्तिवाद घेण्याची तयारी किंवा आवश्यकता असेल, सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की आवश्यकता आहे तरच ते युक्तिवाद घेतील, नाहीतर ते ती क्युरेटिव्ह पिटिशन आपला स्वतःचा निर्णय देऊन ती खारिज करू शकतात. म्हणजे याचा आता वाटा आपल्याला 24 तारखेपर्यंतच पाहावी लागेल की सुप्रीम कोर्ट काय करेल. हो, सुप्रीम कोर्ट काय करेल 24 तारखेलाच कळेल. आपण पाहतोय की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ही केस जी आहे ती विचारामध्ये घेतलेली आहे, ही सकारात्मकता म्हणावी लागेल. मात्र या संपूर्ण केसवरती युक्तिवाद घ्यायचा की ही केस फेटाळून लावायची याचा निकाल जो आहे तो कदाचित 24 तारखेला येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला 24 तारखेची वाट पाहावी लागेल अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञ असीम सरोदे सरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विके सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.